श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान गोपाल कृष्ण स्वतः अशा प्रकारे अनेक गाई वासरांची रूपे घेऊन, अनेक गोप बालकांची रूपे घेऊन, आपल्या सवंगड्यांची, आपल्या मित्रांची रूपे घेऊन रोज सकाळी वनामध्ये जात, दिवसभर गाईगुरे चारत, दिवसभर त्या मुलांबरोबर बाललीला करत आणि संध्याकाळी पुन्हा आपापल्या घरी परतत होती. हा सारा प्रकार जवळजवळ वर्षभर चाललेला होता. गाई धावत धावत गोठ्यात येत असत. त्यांचा अंबरडा ऐकून वासरे सुद्धा धावत धावत त्यांच्याकडे जात असत. त्या आपल्या वासरांना प्रेमाने चाटत असत. त्यांच्या स्तनातून दूध पाझरत असे. वासरे आपापल्या आयांचं दूध पिऊन तृप्त होत असत. या गाई आणि गवळणींनी मोठ्या प्रेमाने आपल्या आपल्या पुत्रांना, आपल्या आपल्या वासरांना अत्यंत प्रेमाने आणि भक्तिभावाने दूध पाजले. परंतु एकीला सुद्धा हे कळलं नाही की हे आपले वासरू नाहीये, हा आपला मुलगा नाहीये, हा भगवान गोपाल कृष्ण आहे, हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. एक गोष्ट मात्र घडत गेली की या सर्व मातांचं आणि या सर्व गायींचं आपापल्या मुलांवर आणि वासरांवर असणारं प्रेम मात्र दिवसेंदिवस वाढत चाललं होतं आणि त्यांना फुटणारा पान्हाही वाढत चालला होता. माताही भरपूर दूध देऊ लागल्या आणि गायीसुद्धा भरपूर दूध आपापल्या बालकांना, आपल्या वासरांना पाजू लागल्या. त्या बायकांना मोठं आश्चर्य वाटलं की आपल्या स्तनातून एवढं दूध कसं काय हल्ली पाझरतंय. मुलं तीच आहेत, वासरं तीच आहेत, पण दूध मात्र वाढलेलं आहे. त्यांना काही केल्या याचं कारण समजत नव्हतं. अहो, कसं समजणार? भगवंताची लीला आहे ही. आणि ती मुलं आणि ती वासरं त्यांची नव्हतीच मुळी. ही सारी रूपे भगवंताने घेतलेली होती आणि भगवंताचा स्पर्श झाल्यामुळे त्या सर्व मातांचं आणि गायींचं प्रेम, वात्सल्य, आपुलकी वाढू लागली. त्यांची भक्ती वाढू लागली, त्यांचं प्रेम वाढू लागलं आणि म्हणून त्यांना फुटणारा पान्हा देखील वाढू लागला. भरभरून दूध पाझरू लागलं आणि भगवान गोपाल कृष्ण या साऱ्यांचं दूध पिऊन तृप्त झाला. भगवंताला काय हवंय हो? जो स्वतः या त्रैलोक्याचा स्वामी आहे त्याला आपण काय देऊ शकतो? भावनांचा तू भुकेला रे मुरारी. त्याला फक्त आपल्या मनातला भाव हवा असतो, त्याला आपलं प्रेम हवं असतं, त्याला आपली भक्ती हवी असते. भाव भोळ्या भक्तीची एक तारी. भाव भोळ्या भक्तीची एक तारी. भावनांचा तू भुकेला
भक्तीची एक तारी भावनांचा तू भुकेला रे मुरारी. असा हा भगवान गोपाल कृष्ण हा आपल्या भावनांचा भुकेला असतो, आपल्या प्रेमाचा भुकेला असतो, आपल्या भक्तीचा भुकेला असतो. म्हणून आपण सर्वांनी त्या भगवान गोपाल कृष्णावर प्रेम करावं, भक्ती करावी, त्याच्याशी कोणतं तरी नातं जोडावं, त्याच्याशी संबंध जोडावा, त्याला आपलं बालक समजावं, त्याला आपलं दूध पाजावं, त्याला आपली माता समजावं, त्याला बिलगून राहावं, त्याच्या मांडीवर बसावं, त्याला आपला मित्र समजावा, सखा समजावा, त्याच्याबरोबर आपण क्रीडा कराव्या, त्याला आपला मालक समजावा, आपण त्याचा दास व्हावं, सेवक व्हावं, त्याच्या आज्ञेत राहावं, त्याला आपला गुरु समजावं, आपण त्याचा शिष्य व्हावं, किंवा त्याला आपला शिष्य समजावा, आपण त्याचं गुरु व्हावं, त्याला आपला पती मानावा, आपण त्याची पत्नी व्हावं, किंवा त्याला आपली पत्नी मानावं, आपण त्याचा पती व्हावं, त्याला आपला पिता मानावा, आपण त्याचा पुत्र व्हावं, किंवा त्याला बालक मानावं, आपण पिता व्हावं. हे पहा, भगवंताशी कोणतं नातं जोडावं याला कोणतंही बंधन नाही, याला कोणतंही कारण नाही, याला कोणतंही निमित्त नाही. ज्याला जे आवडेल, ज्याला जे रुचेल, ज्याला जसं जमेल त्याने भगवंताशी नातं जोडावं. कोणतंही नातं असू द्या, पण त्या नात्यामध्ये फक्त प्रेम हवं, फक्त भक्ती हवी, मनामध्ये भाव हवा. एकदा का आपल्याला हे जमलं आणि एकदा का भगवंताशी आपल्याला नातं जोडता आलं आणि एकदा का आपण त्याच्यावर प्रेम करू लागलो, त्याची भक्ती करू लागलो, की या आयुष्याचं सार्थक झालं म्हणून समजा. आपण या भवसागरातून मुक्त झालो म्हणून समजा. आपण या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटलो असं समजा. पण इथे भगवंताशी नातं जुळणं मात्र महत्त्वाचं आहे. ते कोणी कसं जुळवून घ्यावं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आणि यालाच योग असे म्हणतात. योग म्हणजे भगवंताशी जमवून घेणे, योग म्हणजे भगवंताशी जुळवून घेणे, योग म्हणजे आपण भगवंताचं होऊन राहणे. आणि हे होण्यासाठी सुद्धा त्याची इच्छा हवी. आपली इच्छा असून भागत नाही. आपण खूप प्रेम करू हो, पण समोरच्या माणसाने प्रतिसाद द्यायला हवा ना. समजा माझं कुणावर तरी प्रेम आहे, पण तो माझ्याशी प्रेमाने वागत नाही ना, मग काय उपयोग त्या प्रेमाचा. तसं आपण भगवंतावर प्रेम करणं हे आपल्या हातात आहे, पण भगवंतानी आपल्याला प्रतिसाद देणं आणि त्या प्रेमाची पोहोच देणं किंवा त्या प्रेमाला तशाच प्रेमाने त्याने आपल्याला प्रतिसाद देणं हे आवश्यक आहे. पण हरकत नाही, सुरुवातीला वन वे ट्रॅफिक जरी असला, आपणच भगवंतावर प्रेम करत राहायचं, करत राहायचं, करत राहायचं.
कधीतरी तो करेल ना आपल्यावर, कधीतरी प्रतिसाद मिळेल, कधीतरी भगवंताकडून उत्तर मिळेल. त्याच्यासाठी मात्र आपल्याला वाट पाहणं आवश्यक आहे. पी हळद आणि हो गोरी इतकं हे सोपं नाही आहे. आमच्या एका भक्ताचा अनुभव मी तुम्हाला इथे सांगतो. ते रोज पहाटे 2 वाजता उठून 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रोज 4 तास नामस्मरण करत असतात. रोज पहाटे 2 वाजता उठतात आणि 6 वाजेपर्यंत 4 तास रोज नामस्मरण करतात. असं गेली 22 वर्ष हा त्यांचा रोजचा कार्यक्रम आहे. आणि त्यांनी आपले अनुभव असे सांगितले की मी गोंदवलेकर महाराजांचा फोटो माझ्यासमोर ठेवतो, त्यांच्याकडे एकटक पाहत राहतो आणि पाहत पाहत डोळे मिटून नामस्मरण करतो. मध्येच कधीतरी डोळे उघडतो, त्यांच्या फोटोकडे पाहतो, मनातल्या मनामध्ये त्यांची पूजा करतो, मानस पूजा करतो, नामस्मरण चालूच असतं. असं जेव्हा मी 10 वर्ष केलं तेव्हा साधारणपणे 10 ते 11 वर्षानंतर मला त्या फोटोमध्ये थोडंसं हास्य महाराजांच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. आणि तो फोटो माझ्याकडे बघून हसतोय असं मला जाणवू लागलं. पण हे हास्य त्या फोटोतून बाहेर यायला आणि मला जाणवायला 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी जावा लागला. त्याच्यानंतर मला असे अनुभव येऊ लागले की मी महाराजांशी बोलतोय आणि महाराज मला त्याची उत्तरं देत आहेत. कधी कधी मला जो काही विचार मनात येतो, जे काही प्रश्न पडतात, त्याची लगेच उत्तरं मिळतात आणि महाराज मला ती देतात. हे अनुभव येऊ लागले. आणि काही वर्षानंतर, म्हणजे साधारण 16-17 वर्षानंतर मी महाराजांशी बोलू लागलो आणि ते सुद्धा मला प्रतिसाद देऊ लागले. आता मी महाराजांना जेव्हा सांगतो, महाराज तुम्ही आता दूध घ्या बरं का, महाराज दूध घेताना मला दिसतात. महाराज तुम्ही आता या टेबलावर बसा बरं का, महाराज तिथे बसलेले मला दिसतात. महाराज मी अमकं अमकं करू का, तर महाराज मला त्याचं हो किंवा नाही हे उत्तर देतात. असे अनुभव मला हल्ली यायला लागलेत. म्हणजे तो फोटो माझ्याशी संवाद साधतो हे आता माझ्या लक्षात येऊ लागलंय. पण त्याला 22 वर्षाचा काळ जावा लागला. आता तुम्ही विचार करा, जर एका फोटोच्या बाबतीत हे घडण्यासाठी 20-22 वर्षाचा काळ जावा लागतो, तर भगवंतानी आपल्याला प्रतिसाद द्यावा आणि हे घडावं यासाठी आपल्याला तितका काळ नको का वाट पाहायला? आणि आपल्या मनात आलं आणि भगवंत आपल्याशी बोलला, असं घडायला, असं व्हायला आपण तेवढे भाग्यवान आहोत का? आपलं पुण्य तेवढं आहे का? आपलं कर्म तसं आहे का?
याचा विचार नको का व्हायला? भगवंत आपल्याशी जरूर बोलेल, परंतु आपली योग्यता, आपली पात्रता, आपला अधिकार तेवढा वाढायला नको का? आणि हे सगळं होण्यासाठी आपली साधना, आपली तपश्चर्या, आपली भक्ती, आपलं प्रेम त्या पातळीपर्यंत नको का वाढायला? म्हणून याचा सर्वांनी विचार करायला हवा. भगवंत बोलायला तयारच आहे, तो आपल्याला प्रतिसाद द्यायला उत्सुकच आहे, तो आपल्या मदतीसाठी धावून यायला तयार आहे. परंतु आम्हीच कमी पडतो, आपण त्याला बोलवू शकत नाही, आपण त्याला आपल्याकडे येऊ देत नाही. भगवंत आतुर आहे, आसुसलेला आहे, पण आपण कमी पडतो. आपण तितक्या प्रेमाने त्याला हाका मारत नाही, आपण तितक्या भक्तीने त्याला साद घालत नाही, आपण तितक्या मनापासून भाव तेवढा व्यक्त करू शकत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.